तर मराठवाड्यातून गोविंद शेळके या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट्स देत आहेत। गोविंद, ही विधानसभेची निवडणूक ही नात्या गोत्याभोवती फिरणारी निवडणूक आहे, कारण अनेक राजकीय घराण्याची प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे। आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य काय असेल तर अगदी कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पती पत्नी विरोधामध्ये लढतायत, तर दुसरीकडे लातूर सारख्या विलासराव देशमुख यांच्या पारंपरिक मतदारसंघामध्ये धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोघे भाऊ या रिंगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर मागच्या 2009 नंतर पहिल्यांदाच बीडमधून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन बहीण भाऊ एकत्रितपणे राजेसाहेब देशमुख यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढत आहेत। तिकडे नांदेड जिल्ह्यामध्ये अशोकराज चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण ही सुद्धा पहिल्यांदा विधानसभेच्या आखाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे रावसाहेब दानवे यांचा मुलगा संतोष दानवे असेल, संदीपान घुमरे यांचा मुलगा असेल किंवा राजेश टोपे असतील, अशा मातब्बरामध्ये ही प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आणि परत एकदा लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा जो काही प्रभाव आणि परिणाम आपल्याला पाहायला मिळाला, त्याचाच परिणाम किंवा उलटा परिणाम म्हणूया आपल्याला या विधानसभेमध्ये पाहायला मिळणार आहे। कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनामुळे मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या आणि त्याच मनोज जरांगे पाटील यांनी आता शांततेची भूमिका घेतली आहे। तर याचा परिणाम या निवडणुकीत काय होतो ही सांगणारी ही निवडणूक आहे। आणि काही मिनिटांमध्ये म्हणजे मी आता सध्या केज विधानसभा मतदारसंघातील अंबाजोगाई येथील महिला महाविद्यालयाच्या या मतदान केंद्रावरती आहे, जिथे कर्मचारी पोहोचलेत, सुरुवात झाली आहे। मतदान प्रक्रिया 7 वाजल्यापासून सुरुवात होणार असली तरी त्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था आहे ती या ठिकाणी केली जाते। आणि हीच परिस्थिती बीड जिल्ह्याच्या प्रत्येक मतदान केंद्रावरती आहे, जिथे कर्मचारी सकाळी 5:30 वाजल्यापासूनच पोहोचलेत आणि या 7 वाजल्यापासून सुरू होणाऱ्या जे काही मतदान आहे त्या मतदानावरती आता मराठवाड्यातील अनेक राजकीय घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। पूर्वी नक्कीच गोविंद, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।